आता कॅनॉल नाही जाणार बाबा, आता बंद अहो तुम्ही असं करायचं, बंद पाईपलाईनचं काम पूर्ण झालं की तो कॅनॉल तुमच्या रानातला नांगरून टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवाडी करायची. फळबागा लावा, अंजीर लावा, सीताफळ लावा, जे काही तुमच्यामध्ये धमक असेल ते लावा. हो तेवढं तू तर सल्लागार आहे माझा. अरे कशाची बेकारी, अहो ज्याला पाहिजे ते रस्ते ठेवल ना, आम्ही कुठं. काय झाले तुमचे लाड फार झाले आता. काय करोडो रुपयाचे आता सुप्याचे दोघं तिघं बसलेत, विचार काय अवस्था आहे. जरा पलीकडे जा ना, डोळे उघड. सॉरी सुप्याची नाही, पुरंदरची. होय बाबा, ते वंचित शब्द काढून टाकतो. जरा दम धर जरा. अरे तू वेडा आहेस का रे, जरा क्रॅक आहेस का रे डोक्याने. मी मगापासून सांगतोय की बंद पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. ती बंद पाईपलाईन करताना कुठं लिकेज आहे ते काढणार आहे. जरा लवकर. ते काही जादूची कांडी नाही अजित पवारच्या हातात. अजित पवार काय फक्त सुप्याचा उपमुख्यमंत्री नाहीये, राज्याचा आहे. तरी देखील त्याच्यात तो वेळ देतोय, पण समाधान नाही. जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात, त्यातला बाळ आहे. हा समाधान आहे. अजून काही चुकून राहिलं असेल कुणाचं निवेदन काय ते. हा ही काय बोरकर रुपालीताईंनी एक दिलंय. बोरकरवाडी येथे सुपे सासवड ते कदम वस्ती उडवत रस्ता हा किती किलोमीटरचा आहे. पुलाची आवश्यकता आहे. मी सांगतो आज काय झालं, अमोल पवार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्याच्या आईचं काहीतरी आज वर्षश्राद्ध का काहीतरी आहे. त्याच्यावर त्याने मला विनंती केली की दादा माझ्या आईचं वर्षश्राद्ध आहे. तर म्हणलं ठीक आहे, परंतु सुभाष पाटील आणि इतर अधिकारी आलेत. मी आता इथनं बारामतीला गेल्यानंतर तुम्हाला एक माहिती का रे, ही टॉवर लाईन पूर्वी होताना 1 पैसा मिळत नव्हता. माहितीये, 1 पैसा मिळत नव्हता. मी त्या खात्याचा मंत्री झाल्यानंतर म्हणलं अहो आमच्या शेतकऱ्याच्या जमीन तुम्ही घेता आणि कुठं कुठं आमची 1 गुंठा जमीन पडती. आता तरी ते जरा बारकं झालंय, पूर्वी तर चांगलं मोठंच्या मोठं असायचं. आणि त्या पद्धतीनं तर करा. आणि त्याची